भाई काय समोसा आहे ते, अळू वडी आहे, बटाटा वडा, कोथिंबीर वडी, दही वडे. भाई खूप छोटी इडली आहे बा, एवढीशी इडली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता मी आहे गोरेगाव मध्ये. आज आपण गोरेगावचा फूड ब्लॉग करणार आहोत. गोरेगाव मध्ये काय काय आज आपल्याला खायला मिळतंय खास ते आपण बघणार आहोत. खरं तर मी जोगेश्वरी आणि गोरेगाव हे दोन स्पॉट निवडलेत कारण ते बाजूबाजूला आहेत. सो बघूया, जर जोगेश्वरी मध्ये आपलं जाणं झालं तर तिथे काय आपल्याला बघायला मिळते, खायला मिळतंय. सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. गोरेगाव स्टेशन आहे वेस्ट आणि या साईडला जर तुम्ही बघाल ना, समोर हे 2-4 स्पॉट्स आहेत. इथे महाराणा अमृततुल्य बर्गरचं पण आहे, येवले आहे, सुरभी स्वीट्स आहे समोरच्या साईडला आणि इथून 5 मिनिटाच्या लोकेशन वरती समोस्याचं एक स्पॉट आहे. काशी समोसा म्हणून एक फेमस आहे. सो तिकडे आता आपण जाऊया आणि सगळ्यात पहिले आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण समोस्याने करूया. समोसा बरेच दिवस भाई खाल्ला नाही, तो समोसा ट्राय करते. वो भी काशी का. भाई 5 मिनिटं म्हणून खूप जास्त चाललेलो आहे एका समोस्यासाठी. समोसा चांगला पाहिजे भाई, एवढा चालत चाललोय करा. ओ माय गॉड मित्रांनो, फायनली भेटलंय साक्षात काशी. काशीतला समोसा ट्राय करायचा आपल्याला. समोरच आहे माझ्या. गोरेगाव स्टेशन इथून समोर आहे, समोरच्या साईडला एकदम सरळ सरळ आहे. तिथून सरळ चालत आलात ना की दिस इज द अपना काशी समोसा बोलते. ओ ये फाइनली भाई, फाइनली. तो आज तो ऐसे लगा था कि खाना पीना तो दूर की बात है, 500 रुपये छुट्टा मांगने के लिए बारात निकलने वाली है. लुक ॲट दिस गाइस. फक्त इथे समोसाचा पोस्टर लावलेला आहे. गर्दी बघू शकते इथे. आणि इथे असं एक स्पेशालिटी आहे की बघा, हातामध्ये देतात असं पेपरामध्ये पान वगैरे असतं. बघूया आपण काय कसं काय विषय आहे ते. फायनली आपला फर्स्ट फूड आलेला आहे, काशीचा समोसा. यांचं एक मेन खासियत आहे की पेपर आहे, खाली बेसिक पेपर आहे, त्याच्यानंतर एक पान आहे, ठीक आहे, एक बदामाचं वगैरे कुठलं तरी एक पान आहे मोठं असं, आणि कांदा दिलेला आहे, त्याच्यानंतर मिरची तो मागताय बाय. एक चटणी आहे, ठेचा टाईप चटणी आहे, आणि समोसा असा कुस करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये लालसर भाजी अशी लालवाली. ट्राय करून बघूया. सो ह्या गोरेगाव कांदिवली मालाड मध्ये 2 काशी आहेत. यांची मे बी अजून एक आउटलेट आहे कांदिवलीला. तर गुगल वरती तुम्ही टाकलं तर तुम्हाला कांदिवलीची लोकेशन दाखवणार पडेल. गोरेगाव मधलं जवाहर नगर आहे. सो जवाहर नगर टाकलं ना तुम्हाला इथे येऊन सोडतील प्रॉपर. मी लोकेशन वगैरे सगळं तुम्हाला प्रॉपर डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. आता आपण टेस्ट करून बघूया. सध्या मी एकटा आहे, कोण नाही आपल्या सोबत. आपण आलोच एकटा आहे तर एकटाच काम करूया ना भाई. ताई पण बिझी असते, मामाची मुलं वगैरे त्यांना विचारलं, ते लोक पण जॉबला जातात. आपण पण वन साइड बिझी आहे भाई, तर एकटाच काम 25 करूया. मला वडापावपेक्षा समोसा खूप आवडतो भाई. काय समोसा आहे, काय समोसा आहे भाई. काचकऱ्याकर खूप विषय आहे, काचकऱ्याकर खूप. ही भाजी तिखट लागते, थोडी हलकी आंबट लागते. मे बी वरतून चटणी वगैरे टाकली म्हणून. ही जी ग्रीन चटणी आहे ठेचा टाईप, ती ट्राय करूया. चटणी थंड आहे ही वाली भाई. ठेचा खतरनाक आहे, ठेचा खतरनाक आहे म्हणून खाताना आहे ना, घास घेताना जपून खा. माझ्या नाकात डायरेक्ट ठसका गेलेला आहे. माझ्याकडून या समोस्याला 10 पैकी 10 बनताय भाई, बनताय हकसे बनताय. हा केला काय काम केलं भाई समोस्यावरती. आणि फक्त यांच्याकडे समोसेच आहेत, मला दिसणार तर समोसे झाले. तो समोसेच आहे त्यांच्याकडे, बाकी काय नाहीये. एका गोष्टीवर त्यांनी चांगला पद्धतशीर फोकस केलेला आहे. आता जो मी हा ठेचा खाल्लाय ना, हा ठेचा लाल तिखटवाली मिरची नाही, आपली ही जी मिरची आहे ना समोस्यासोबत देतात ती लाईट वाली, ती मिरची आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याचा कूट आहे. आणि थोडीशी गोडच लागते, तिखट जास्त आहे ऍक्च्युली. समोस्यासाठी स्पेशल आउटलेट आहे हा तुमच्यासाठी. समोसा खायला इथे कंटिन्यू गर्दी आहे. आणि ते या साईडला समोसा खाल्ला ना, ते बाजूलाच इथे चहा आहे मस्तपैकी. समोसा खाऊन गरमागरम चहाचा आनंद घेऊन तुम्ही पोटभर इथून जाऊ शकता भाई. आपण इथे आलोय आणि आपले लोक मिळणार नाहीत असं होणारच नाही. आता हे 2 जण आहेत, आपले फॅमिली मेंबर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत. सो त्यांना भेटलो, बोललो त्यांच्याजवळ. आता आपण त्यांच्याजवळ इथे खास गोरेगाव मधून येतात ना तुम्ही. आता आपण त्यांच्याकडून सजेशन मागूया, बघूया आपल्याला सजेशन देतात. सप्रे ना. सो सप्रे म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे, आपण तिकडे जाऊया.
सो गाईज दिस इज द आपला सेकंड लोकेशन. हे आपलं सेकंड लोकेशन आहे गोरेगाव वेस्ट मधलं सप्रे म्हणून. इथे सगळे ऑथेंटिक डिशेस मिळतात. तो जाऊया आपण आतमध्ये आणि आपण 3-4 डिशेस इथल्या ट्राय करणार आहे. फायनली आपण सप्रे अँड सन्स मध्ये आलेलो आहोत आणि यांचं जे मेनू कार्ड आहे ना भाई पद्धतशीर एकदम मराठीमध्ये सगळं लिहिलेलं आहे. ते अळूवडी आहे, बटाटा वडा, कोथिंबीर वडी, दही वडे, पोळी भाजी, पंजाबी थाळी, मिसळ पाव, परत दही मिसळ, फराळी पण डिशेस मिळतात इथे आणि सकाळचे पदार्थ पण मिळतात. सो इथलं आपण आहे ना एक 3-4 डिशेस ट्राय करूया. मला चांगलं वाटतंय. एक कैरी पन्ने घेऊया कारण कैरी पन्ने मी कधी प्यायलो नाही. पियुष तर मी 1-2दा प्यायलो. बाकी मी ठरवून तुम्हाला डायरेक्ट मेनूच दाखवतो ना भाई. विषय आहे का आपल्याला एक कोपऱ्यात जागा मिळाली इथे भाई. आता 2 मिनिटं नाही झाले. खतरनाक फास्ट सर्व्हिस आहे बाबा बाबा. आणि आता पण इथे ऑर्डर केलंय थालीपीठ, कोथिंबीर वडी, पियुष कारण त्यांच्याकडे कैरी पन्ने मे बी नाहीये, संपलं असेल. आणि दुसरं म्हणजे बटाटा उसळ काय, बटाटा उसळ काय, उसळ बटाटा वडा कधी खाल्ला नाहीये. वडापाव खाल्ला आपण, वडा उसळ मे बी, हा वडा उसळ बोलतात. आणि मला खाण्याच्या पहिले एवढं हसायला येतं ना म्हणजे मी कंट्रोलच नाही करू शकत आहे. कारण विषय असा आहे ना की एवढ्या 3-3 प्लेट मागवून ठेवल्यात. एक तर त्यांचा जो डेस्क आहे तो एवढा छोटा आहे की त्याच्यामध्ये एवढीशी ताटं पण एवढी मोठी मोठी वाटतात. लोक माझ्याकडे बघून हसू दे नको भाई. एवढं एकदम फनी वाटतंय ते. बघा ना ते एवढं सगळं भरलेलं दिसतंय अख्ख्या ह्याच्यामध्ये. सगळ्यात पहिला आपण बटाटा वडा ट्राय करूया. वडा उसळ, कांदा टाकूया. बाकी जी उसळ आहे ना उसळ एकदम जाडी जाडी हिरव्या वाटाण्याची उसळ आहे. याच्यासोबत तुम्ही भात पण खाऊ शकता किंवा भाकरी पण खाऊ शकता. इकडे मे बी नाश्ता आणि नाश्त्याचे प्रकार मिळतात जास्त. पण पहिले चटणी ट्राय करूया. बाबा बाबा ग बाबा, चटणीने मन जिंकलंय मित्रांनो. काय पण बोला, 100% भाई. हे बघताना तर खोबऱ्याची दिसत होती पण ह्याच्यात दही आहे मित्रांनो. दह्याची चटणी आहे. ह्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे, कोथिंबीर आहे आणि साखर आहे. ट्राय करूया आपण. काय उसळ आहे मित्रांनो, काय उसळ आहे. अशी बनवतात, अशी बनवा. एक नंबर उसळ आहे. पद्धत हीच आहे. तुम्हाला बटाटा तोडायचा आहे भाई. बटाट्याचा टेक्स्चर बघा, टेक्स्चर पिवळा आहे कलर. अभी वो मिक्स होने वाला है उसमें. मला ते चटणी आणि उसळ मिसळ जी काय आहे ती आवडली मला. असा भरभक्कम एक बाईट घेतलेला आहे मी. बाप विषय गाईज, बाप विषय. म्हणजे लिटरली तुम्हाला कळणार पण नाही की आपण बटाटा वडा खातोय म्हणून. त्याच्यासोबत एवढा त्याच्यामध्ये तो एकजीव झालेला आहे ना. बटाटा पूर्ण नरम झालेला. एक पण बटाटा तुम्हाला अख्खा दिसणार नाही त्याच्यामध्ये. बघा ना प्रॉपर बटाटा शिजलेला आहे, सगळा शिजलेला आहे. एक पण बटाटा असा प्रॉपर नाही दिसणार. हे मस्तच आहे. मीठ वगैरे एकदम प्रॉपर आहे. तिखट पण बेसिक तिखट आहे म्हणजे सगळे खाऊ शकतात. जास्त तिखट नाही आहे. कलरवरून मला तर तिखट वाटलेलं आहे एकदम. असं लाल 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 दिसतंय ते, पण तिखट बेस्ट. तो इथे आता कोथिंबीर वडी आपण ट्राय करूया. मोठ्या साईजची आहे बऱ्यापैकी, एवढ्या साईजची आहे. आणि त्याचं जे आवरण आहे आजूबाजूचं ते एकदम क्रिस्पी आहे. कोथिंबीर वडी ट्राय करूया. सेम चटणी याच्यामध्ये, फक्त एक्स्ट्रा चटणी आपली जी नॉर्मल खोबरा लसूणची ती आहे. पहिले अशीच खाऊया. त्याचा आतला जो कलर आहे ना व्हाईट कलर बघा गाईज. असा पिवळा कलर पाहिजे कोथिंबीर वडीला प्रॉपर. अप्रतिम टेस्ट आहे. तुम्ही लेअर बघताय कोथिंबीर वडीची, थोडीशी कमी बारीक असते तरी चाललं असतं, पण ठीक आहे. तो तुम्ही कोथिंबीर वडी पण इथली ट्राय करायलाच पाहिजे 100%. आणि जो बाहेरचा जो हा क्रिस्पी पण आहे एकदम लाईट आहे, एकदम लाईट आहे, एकदम म्हणजे सॉफ्ट कुरकुरीत पण आहे. त्याला थोडं चटणीसोबत ट्राय करूया. ही तीच चटणी आहे मगाशी जी आपण खाल्ली ती. गाईज या चटणीसोबत तुम्ही नक्कीच खा कोथिंबीर वडी. म्हणजे मी तर म्हणतो तुम्ही इथे आलात आणि फक्त कोथिंबीर वडीची डिश घेतलीत ना तर काम भारी. सुक्या चटणीसोबत ट्राय करूया. आई 2 डिश खाल्ल्या आतापर्यंत इकडल्या, एक पण चूक निघालेली नाहीये. बेस्ट सप्रे हॉटेल गोरेगाव मधलं, अमेझिंग, प्रश्नच नाही. आणि सर्व्हिस, एवढी फास्ट सर्व्हिस आतापर्यंतच्या जेवढ्या पण एक्सपिरियन्स नुसार मी कुठेच नाही बघितले एवढी फास्ट सर्व्हिस. बोलून 1 मिनिट पण कंप्लीट नसेल झाला लगेच हाजीर आहे आणि बोलू शकतो. एवढा इथं ॲम्बियन्स आहे, नॉर्मल टॉकिंग करू शकतो. थाळीपीठ का क्या एक आहे ना, हे थाळीपीठ आहे. पहिल्यांदा असं थाळीपीठ खातोय. मसाला मस्तपैकी याच्यामध्ये आतमध्ये भरलेला आहे किंवा ती पोळीच आहे एक प्रकारची, पण खूप कडक आहे, एकदम कडक आहे. आवाज येतोय काय? एवढी कडक आहे. काय मला थाळीपीठ एवढी नाही आवडली. आणि हे काय दिलं, श्रीखंड. श्रीखंड नाही बाई, काहीतरी आहे, घी आहे, घी आहे. चटणी सोबत ठीक लागतंय. म्हणजे तिन्ही ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलात ना सेम चटणी दिली होती आपल्याला, पण चटणी सोबत थाळीपीठ ठीक लागते. अदरवाईज असंच थाळीपीठ मला तेवढं नाही आवडलं. म्हणजे मी तरी सजेस्ट करेन तुम्हाला हे 2 पदार्थ तुम्ही घेतले पाहिजेत, बटाटा उसळ आणि कोथिंबीर वडी. हे 2 पदार्थ तुम्ही इथे येऊन नक्कीच ट्राय केले पाहिजेत. एक पदार्थ अजून बाकी आहे, तो म्हणजे
पियुष. तर मला कैरी पन्नी प्यायचं होतं कारण पियुष मी ऑलरेडी प्यायलोय. प्लॅस्टिकच्या ग्लासामध्ये दिलेलं आहे. हेच हाफ ग्लास आहे, 40 रुपयाचा आहे. वाईब आहे भाई, वाईब आहे. खरं तर मम्मीने मला गोड खायची ताकीद देऊन ठेवली आहे. गोड अजिबात खायचं नाही आणि मी पण स्वतःला आज मनवलं होतं तुम्हाला हे 3 पदार्थ नक्कीच ट्राय केले पाहिजे. सप्रेम म्हणजे सप्रेम नमस्कार, एकदम प्यार मोहब्बत. ओके गाईज, आता आपण आलो आपल्या थर्ड स्पॉट वरती गोरेगाव मधल्या. सो पाटकर कॉलेज फेमस कॉलेज आहे मुंबई मधलं, तुम्हाला माहितीच आहे. गोरेगाव मध्ये तर आहेच आहे, पण मुंबईमध्ये पण फेमस कॉलेज आहे पाटकर कॉलेज. त्याच्या बाजूलाच एक नवीन कॅफे चालू झालेला आहे, म्हणजे कॉलेजला जस्ट लागून ही बघा, हे आहे ना, ही बिल्डिंग ही मागची, हे पाटकर कॉलेज आहे. बिल्डिंगला लागूनच हे कॅफे आहे, 6 डोसा कॅफे. तर इथे सगळे ऑथेंटिक प्युअर साऊथ इंडियन पदार्थ सगळे. पर्णकुलम पोळी इडली. सो पोळी इडली तुम्हाला माहिती आहे, म्हणजे एवढ्या आकाराची असते, नॉर्मल गोलाकार साईजची, नॉर्मल साईजची. तोच प्रकार आहे. त्याची सक्की मावस बहीण बोलू शकतो आपण. कॉमेडीमध्ये बोलतो ही इडली आहे, छोटी इडली बाई, खूप छोटी इडली आहे बा, एवढीशी इडली आहे. सो तोच प्रकार आहे, बट त्याच्या असं छोटा छोटा, म्हणजे नाही की एकदम असा कोजी कोजी बोलते वो वाला विषय. तर त्याच्यामध्ये असं ड्राय चटणी जी असते ना वरतून, तो ती टाकलेली आहे. साऊथ इंडियन वाल्यांचं फेमस डिश आहे ही पोळी विषय हा. आणि ते ॲज ऑलवेज खोबऱ्याची चटणी दिलेली आहे. सांबर आहे, सांबर भाई एकदम कडक गरम आहे, कडक गरम सांबर बोलतात. तुम्ही त्यांचा मेन्यू बघाल ना, सो सगळ्यात पहिले इथे बघा, फ्री फॉर आर्मीवाल्यांना फ्री आहे इकडे. आणि असं फर्स्ट टाइम इथे मी कुठेतरी बघितलं की भाई असा काही विषय आहे. बाकी इथला ॲम्बियन्स बघाल तर 2 टाईप आहेत इथे, AC आहे, नॉन AC आहे. पण मी बाहेर बसलेलो आहे. हे कॅफे त्यांचं आत्ताच हल्लीच सुरू झालेलं आहे 1 जानेवारीपासून. तो मी खाऊन बघतो, टेस्ट सांगतो, मला आवडलं तर तुम्ही भाई नक्की इकडे या. 2च डिश खाणार आहे इथे. एक तर हे इडलीचा प्रकार आहे आणि इथे एक फेमस आहे, मी गुगलवर चेक केलं यांचे रिव्ह्यू, तर बऱ्याच जणांनी सांगितलंय की ड्रायफ्रूट थिक मँगो शेक, तो ट्राय करायला. तर तो एक ऑर्डर केलेला आहे. या 2 गोष्टी आपण ट्राय करणार आहे. बट पहिले इसका काम 25 करते. पहिले असंच खाऊन बघूया काय. ओ भाई, केवढी सॉफ्ट आहे भाई, केवढी सॉफ्ट आहे, शब्दच नाहीत निघत आहेत, एवढी सॉफ्ट आहे. बघा ना गाईस, केवढी सॉफ्ट आहे. म्हणजे हे तर असं तर तुम्हाला कळेल स्क्रीन वरती की सॉफ्ट आहे, दाबल्या जात आहे, पण भाई खातोय ना मी, खूप सॉफ्ट आहे भाई, कापसासारखी सॉफ्ट आहे. वरतून जो मसाला टाकलेला ना, हा जाडवाला मसाला आहे ना, हा जाडवाला तो तर आहे, पण हे बघा वरतून त्याला आहे ना, वरतून त्याला एक सेकंड, ही काय इडली आहे मित्रांनो, म्हणजे लिटरली मी तुम्हाला सांगू ना, हा एक तर नवीन कॅफे आहे, ठीक आहे. नवीन गोष्टीवर लगेच विश्वास ठेवता येत नाही, पण तुमचा भाऊ बोलतोय. जर तुम्ही गोरेगाव मध्ये राहताय आणि पाटकर कॉलेज फेमस आहे, हे बाजूलाच आहे, मागेच आहे, भिंत पण नाहीये मध्ये, चिटकून आहे, ठीक आहे. जर तुम्ही राहताय तर या कॅफेला तुम्ही नक्की व्हिजिट केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ही जी अर्णकुलम पोळी इडली आहे ना, लाजेंद्रिय जवाब आहे आणि स्टीम केलेली इडली ही प्रॉपर, आणि तव्यामध्ये तिला ते मसाले वगैरे लावलेले. काय मसाला लागलाय रे देवा, खतरनाक. केवढी सॉफ्ट आहे बघा, केवढी सॉफ्ट आहे, कडक काम केलेलं आहे भाई, तारीफेला आहे काम आहे. हलका फुलका नाश्ता करायचा असेल ना, A1 ऑप्शन, A1 मला आवडली भाई. सांबार टेस्ट करून बघूया. तुम्ही जर बघाल ना, सांबारची थिकनेस जास्त पण पातळ नाहीये, केरळात आल्यासारखं वाटतंय. एकच नंबर भाई, एकच नंबर. तोडलाय भाई, तोडलाय, नाद केलाय. सांबार सोबत ही इडली नक्की खा, कारण सांबार ते त्याच्यामध्ये किंग ऑफ द रिंग विषय, आणि पोळी इडली त्याच्यामध्ये जर तुम्ही बुडवलीत ना, त्याचा मसाला सगळी वाईब एकत्र मिळून एक घास खा, तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल, स्वर्ग 100%. सो गाईज, तुम्हारे सामने हाजिर है मँगो थिक ड्रायफ्रूट शेक. संपूर्ण मँगो सारखं दिसतंय, मँगोच आहे म्हणजे त्याच्यामध्ये. आणि आता सीझन हळूहळू येत चाललेला आहे, भरभरून बदाम टाकलेलं आहे, फुल ठीक आहे, फुल ठीक आहे. एक बाईट आपण घेऊन बघूया. पावन झालो काय मी इकडे येऊन, खतरनाक भाई, खतरनाक. हे काय आहे भाई, इथे अस्सल पुडी आलेले दिसतात तुम्हाला, जे गुगल रिव्ह्यू दिलेले आहेत ना, कमाल रिकमेंडेशन दिलं आहे तुम्ही लोकांनी, म्हणजे जो लोग आहे यहाँ पे टॉपचा विषय केलेला आहे. आता मी सांगतोय तुम्हाला, हे जास्त गोड नाहीये, जे शेक आहे ना हा, हे एवढं सॉफ्ट आहे ना, एवढं म्हणजे शांत फील होतं तुम्हाला एक एक बाईट घेताना. एवढा आता आजूबाजूला फुल्ली इथे क्राऊड आहे सगळीकडे, पण एक एक घास आहे ना, याचा एक एक घास तुमचं मन शांत करणारा घास आहे. सॉफ्टनेस तर
होय 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 होय, मतलब मजाही आ गया. माझं खास रिकमेंडेशन राहील तुम्हाला, जर गोरेगाव मध्ये तुम्ही आहात तर पाटकर कॉलेजच्या बाजूलाच आहे स्टार डोसा कॅफे. 100% हजेरी लावा भाई इकडे येऊन. बाकी काय नाही खाल्लं तरी म्हणजे बाकी खा, पण हे मिस नका करू. हे खास रिकमेंडेशन आहे आजच्या ब्लॉगचं. हे काय आहे भाई, सोने पे द सुहागा बोलते, सोने पे द सुहागा. तो मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. मला पण भरपूर आवडला. व्हिडिओ नाही तर खाणं आवडलंय मला खूप जास्त लेवलला. कारण भाई एक तर आपण समोसा खाल्ला, तो तर क्रेझी होता भाई, त्याचा काय नादच नाहीये. म्हणजे त्याच्या लेवलला तो एकदम टॉपचा विषय होता. आणि दुसरं म्हणजे आपण गेलो होतो सप्रेमध्ये, इकडच्या पण आपण 3-4 डिशेस ट्राय केल्या. आणि त्याच्यानंतर आता जे आपण गेलो होतो तिथनं तर अपेक्षाच नव्हती, कारण न्यूली ओपन झालेला आहे तो. अभी अपेक्षा है दोस्तो, म्हणजे काय काम आहे भाई. अर्णकुलम पोळी इडली ती तर जबरदस्त, म्हणजे भाई खायलाच लागते. मी तर खाणारच होतो, पण मला आता झालंय माझं सगळं, म्हणजे कळा गेली अभी मेरे को, तो अभी वो इसलिए मैं फटाफट निकल रहा हूँ. सो मी म्हटलं होतं जोगेश्वरी पण करायचंय म्हणून, पण जोगेश्वरी राहूनच गेलाय. नंतर परत एक सेकंड पार्ट बनवेन ना, तेव्हा एकदम प्रॉपर इकडचे पण 1-2 गेम स्पॉट्स आणि जोगेश्वरी पण करेन, असा मिळून एक ब्लॉग करेन पार्ट 2 वाला, तो राहून गेलाय. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेक्स्ट फूड ब्लॉग तुम्हाला कोणता पाहिजे तो सजेस्ट करा, त्याच्या बिना जाऊ नका बाय. ठीक आहे, बाय.